भंडारा शहरातील SRC कॉन्व्हेंट येथे एकाच नंबर प्लेटची 2 प्रायव्हेट स्कूल व्हॅन धावत होती. याची बातमी VBN न्यूज यांनी 10 जानेवारीला दाखवली होती. तर या दोन्ही व्हॅन शहरामध्ये बिनधास्तपणे धावत होत्या. बातमी लागताच RTO विभागाला जाग आली व शहरातील व्हॅन शोधून जप्त करण्यात आली. एका वाहनाची मुदत संपली असल्याने गाडी मालकाने दुसऱ्या वाहनाला देखील तोच नंबर दिला होता. अखेर RTO विभागाने दोन्ही वाहने जप्त करत कारवाई केली आहे. एका वाहनावर 13,000 रुपये व दुसऱ्या वाहनांवर 16,000 रुपयांचा दंड आकारला आहे. पण अद्यापही पोलीस विभागाने कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यावेळेस आम्हाला सूचना मिळाली त्यावेळेस त्या दोन्ही गाड्या जप्त करण्यात आल्या आणि त्याच्यावर कायदेशीर जी प्रोव्हिजन्स आहे त्याप्रमाणे ठरवले आहे. काय नेमकं साम्य होतं सर दोन्ही गाड्यांमध्ये? एका गाडीचं जी नोंदणी जी आहे ना ती पुनर्नोंदणी केलेली नव्हती, म्हणजे त्याच्या पूर्ण 15 वर्ष त्याच्यामुळे त्याने ते नंबर जो आहे त्याचा चेंज केला होता जेणेकरून ती गाडी पकडण्यात येऊ नये असं. काय नेमकं दंडात्मक कारवाई करण्यात आली? त्याच्यावरती जे आहे नंबर HSRP नंबर नाहीये म्हणून त्याच्यावरती त्याची कारवाई झालेली आहे. दुसरं ते अल्टरेशन विदाउट परमिशन म्हणजे पुन्हा परवानगी वाहनात बदल त्याच्या अनुषंगाने कारवाई झालेली आहे दोन्ही वाहनांवरती. आणि त्याचबरोबर बरेचसे जे त्याच्यामध्ये जे वाहनांमध्ये जे काय त्रुटी होते टेक्निकली त्याच्यावरती हे झालेले आहे. किती फाईन झालेलं आहे? एका वाहनावर जे आहे ती 16,500 झालेले आहे आणि दुसऱ्या वाहनावरती 13,000 रुपये असे फाईन झालेले आहे. त्यापैकी एक वाहन जे आहे जे ओके होतं त्याचे 16,500 CF घेऊन सोडण्यात आलेले आहे.